भाग 5. सूर्य मावळला होता. वर्सोव्याचा समुद्र किनारा तसा शांतच होता. अंधारासोबत गारठाही हळूहळू वाढत चाललाय हे आभाला जाणवत होतं. ती आणि विदिशा बंगल्याच्या मागच्या बाजूला बसले होते, समुद्राकडे बघत. अंधारात पुसटसा दिसणारा समुद्रही मनात घर करून राहणारा होता. आभाची कहाणी अजूनही अर्धवटच होती. ती विदिशाला पुढे काय झालं ते सांगणार, तोच तिचे आई वडील आणि भाऊ विदिशाच्या मॉम डॅडना भेटायला आले. त्या दोघींना इच्छा नसताना थोडा वेळ फॅमिली टाईम म्हणून घालवावा लागलाच. तासाभरात सगळे आपापल्या व्यापात लागले. दोघींचे वडील बिझनेस आणि राजकारणाच्या चर्चेत, आया मलेशियाचे अनुभव आणि इतर गॉसिप्सच्या मागे, तर भाऊ विदिशाच्या घरातल्या गॅजेट्ससोबत खेळण्यात बिझी झाला आणि त्या दोघींनी बंगल्याच्या मागे असलेल्या लॉनची वाट धरली. बरं, आता लवकर सांग पुढे काय झालं? थांब, मी चीज बॉल्स, बेक फ्राईज आणि आईस्क्रीमचा सोडा आणते. विदिशा एवढं बोलून जायला निघालीच तोच आभाने तिला हात धरून बसवलं. विधी, काहीही नकोय खायला, बस तू. विदिशा इच्छा नसतानाही बसली. खरं तर तिला मलेशियाहून आणलेले हे सगळे पदार्थ ट्राय करायचे होते, पण तिने मन मारलं आणि ती आभाची कथा ऐकू लागली. 31 डिसेंबरच्या रात्री आभाने आकाशला दिलेल्या लव्ह लेटरला एक कोरडसं उत्तर लिहून आकाशने त्याच्या कॉमन फ्रेंड सुधाबरोबर आभाकडे पाठवून दिले. खरं तर आभाकडे जावं, तिच्याशी बोलावं, तिच्याबद्दल त्याला कसं काहीच वाटत नाही हे तिला समजून सांगावं असं आकाशला वाटत होतं. पण आज त्याच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची संध्याकाळ आभाला समजवण्यासाठी त्याला मिस करायची नव्हती. आभाला नंतरही समजवता येईल याची त्याला खात्री होती. आज संध्याकाळी त्याला आदितीच्या पार्टीला जाणं महत्त्वाचं होतं, कारण गेली 2 वर्ष अतिशय स्ट्रगल करून त्याने त्याच्या फर्स्ट लव्हच्या म्हणजेच आदितीच्या मनात स्वतःबद्दल प्रेम जागवलं होतं आणि आता फार वेळ वाया न घालवता त्याला तिला प्रपोज करायचा होता. त्यावेळी तो खास तयार झाला होता. लाईट लव्हेंडर कलरचा शर्ट त्याने आज संध्याकाळसाठी घातला होता. आदितीचा आवडता रंग. त्यावर असलेल्या जांभळ्या लाईन्स त्याची मुळातच असलेली उंची अधिकच खुलवत होती. शर्ट मुद्दामूनच जरासा घट्ट घेतला होता. घरातल्या घरात व्यायाम करून कमवलेलं शरीर त्यातून दिसावं असं आकाशला वाटत होतं. डार्क ब्ल्यू स्किन फिट डेनिम, पायात त्याचे लाडके कॉन्व्हर्स आणि फायनल टचमध्ये त्याचा ब्लॅक वेल्वेटचा वेस्ट कोट. आकाशने केस ठीक केले आणि स्वतःला आरशात पाहिलं. परफेक्ट, इतकंच त्याच्या तोंडातून निघालं. एक महागडं परफ्यूम आणि लाल गुलाबाचा एक मोठा गुच्छ घेऊन आकाश पार्टीला पोहोचला. या 2 गोष्टींसाठी तो 3 महिने पैसा साठवत होता. तरीही शेवटच्या क्षणाला त्याला काही मित्रांकडून उधार घ्यावीच लागली होती. यात आभाचेही पैसे होते. या विचारानेच त्याला शरमल्यासारखं झालं. पण आता तो विचार करायला वेळ नव्हता. त्याला पाहताच पार्टीतल्या आलेल्या सगळ्याच मित्रांनी त्याचं स्वागत केलं. बरेचसे आले होते, बरेचसे यायचे होते, पण आकाशला ते कुणीही महत्त्वाचे नव्हते. त्याची नजर फक्त आदितीला शोधत होती. आदितीच्या बिल्डिंगच्या टेरेसवर पार्टी होती, त्यामुळे माणसं कमी आणि जागा जास्त असं झालं होतं. आदितीला शोधायला त्याला 2 सेकंद लागली आणि ती त्याला दिसली. पाठमोरी, व्हाईट स्लीव्हलेस वन पीस, केसाची छानशी केलेली हेअरस्टाईल. तो आदितीला पाठमोरेही ओळखू शकत होता आणि ती अचानक वळली. आकाशकडे पाहून छानसं हसली. बस, आकाशच्या भोवतीच सारंच गायब झालं जणू. त्याच्या ग्रुपमधील मुलं-मुली, डेकोरेटरने बांधलेला मंडप, ठिकठिकाणी सोडलेले ड्रेप्स, जागोजागी छोट्या पिल्सवर ठेवलेले फुलांचे गुच्छ, सगळं गायब झालं. फक्त आकाश आणि आदिती. ती चालत त्याच्याकडे येईल, तो हसून गुडघ्यावर बसेल, फुलं तिच्या हातात देईन आणि तिचा हात हातात घेईल. ती लाजरं हसेल, तो अलगद म्हणेल, आदिती आय लव्ह यू. आता ती छानसं लाजेल, त्याच्यापासून नजर चोरेल आणि अलगद म्हणेल, आय लव्ह यू टू आकाश. त्याने जो मनात विचार केलेल्या त्यापैकी काहीच घडलं नाही. आदिती त्याच्याकडे आली, मात्र त्याला गुडघ्यावर बसायची हिंमत झाली नाही. त्याने फुलं तिच्या हातात दिली. वाव, इट्स वंडरफुल, आदिती म्हणाली.
आकाशने परफ्यूमचा गिफ्ट रॅप केलेला बॉक्स तिच्या हातात दिला. अरे हे काय? बघ ना उघडून. आदिती बॉक्स उघडण्याचा प्रयत्न करू लागली. आकाशने धीर एकवटला. आदिती, हां, तिचं लक्ष बॉक्स उघडण्याकडेच. तुला मला काहीतरी सांगायचे. आकाशने जीभ चावली. हे वाक्य फारच टिपिकल होतं. काय? सांग ना, आदितीने आकाशकडे पाहत विचारलं. आकाशने खोल श्वास घेतला, मनाचा हिया केला आणि तो बोलू लागला. आदिती, हे आदिती, विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. आकाश दचकला. त्याच्या बोलण्याच्या मध्येच आदितीच्या वर्गातल्या काही मुलींचा ग्रुप टेरेसच्या दारातून आत आला होता आणि त्या जोरजोरात ओरडत आदितीला विश करत होत्या. त्या जवळपास आदितीला ओढतच आकाशपासून दूर घेऊन गेल्या. आकाश चाड पडला. इतक्या वर्ष ज्याची वाट पाहत होता तो चान्स थोडक्यात गेला. तो निराशेने मित्रांच्या ग्रुप्समध्ये जाऊन बसला, पण त्याची नजर आदितीवरच खेळली होती. तीही मधून त्याच्याकडे पाहत होती. बॉक्समधून निघलेली परफ्यूमची बॉटल आकाशला दाखवून लांबूनच तिने त्याला थँक्यू म्हटलं आणि तो लावूनही पाहिला. आकाशला बरं वाटलं. आता त्याला दुसरा योग्य चान्स शोधायचा होता. त्याच्या मनातली गोष्ट आदितीपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्याला लवकर तो मिळाला. आदिती पाणी प्यायला काउंटरवर एकटीच गेली तसा आकाश पाठोपाठ तिथे पोहोचला. आदिती, हो आकाश, थँक्यू फॉर द गिफ्ट. अरे इट्स माय प्लेजर. मग 2 क्षण कुणीच काही बोललं नाही. आकाशला काय बोलावं काही सुचेना. तो ब्लँक झाला होता. मग आदितीलाच काहीतरी आठवलं. आकाश, तू मगाशी काहीतरी सांगत होता ना मला? हां, ते मला सांगायचं होतं. आय जस्ट वॉन्टेड टू से दॅट. आकाश आपले शब्द जुळवण्याचा इतका बिझी होता की आदितीच्या मागून येणाऱ्या व्यक्तीला त्याने पाहिलंच नाही. आकाश मुद्द्याचं बोलणार त्याच वेळी कोणीतरी आपल्या हातांनी आदितीचे डोळे झाकले. आकाश गडबडला. त्यांनी पाहिले. मागे एक रुबाबदार तरुण उभा होता. 6 फूट उंच, व्हाईट शर्ट आणि व्हाईट ब्लेझरमधूनही त्याचं कमवलेलं शरीर उठून दिसत होतं. रंग गव्हाळ होता, पण दिसायला हँडसम म्हणता येईल असा. खासकर डोळे. त्याचे डोळे खूप बोचके होते. आदिती 2 क्षण चाच पडली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं. सोहम, त्याने हसून आपले हात दूर केले. आदिती त्याला पाहण्यासाठी वळली तसं त्याने तिला मिठीत घेतलं. काय हे, किती वाट बघायची? मी केक कापायची थांबलीये. सॉरी स्वीटहार्ट, क्लास संपायला उशीर झाला. आकाश त्याचं बोलणं शॉक्ड होऊन ऐकत होता. हा नक्की तिचा भाऊ असणार. आकाशचं मन त्याला समजावत होतं. आदितीचं लक्ष आकाशकडे गेलं. आकाश, हा सोहम. मी ज्या डान्स क्लासला जाते तिथे शिकवतो. आणि आदिती काहीशी कॉन्शियस झाली. आणि अनफॉर्च्युनेटली मी आदितीचा बॉयफ्रेंड ही आहे. आकाशच्या पायाखालची वाळूच सरकली. आदितीने सोहमची बाकीच्या ग्रुपबरोबर ओळख करून दिली. त्या दोघांनी मिळून केक कापला. आकाशच्या सगळ्यात होता, पण त्याच्यापर्यंत काहीच पोहोचत नव्हतं. केक कापल्यावर गाण्याचा आवाज वाढला आणि सगळेच नाचू लागले. आकाश मात्र गच्चीच्या कठड्यावर रात्रीची मुंबई पाहत होता. रस्त्यावरून गाड्या जात होत्या. फुटपाथवर बसलेल्या फेरीवाल्याकडून लोक खरेदी करत होते. माणसांचे लोटच्या लोट नेहमीप्रमाणे वाहत होते. सारं काही नेहमीसारखंच दिसत होतं. तरी आकाशला काहीच नेहमीसारखं वाटत नव्हतं. त्याच्यासाठी सारं काही बदलून गेलं होतं. आकाश त्याने वळून पाहिलं. ती आदिती होती. काय झालं? चल ना, लेट्स डान्स. नको, मूड नाहीये. काय झालं? तू मगाशी काहीतरी सांगत होता ना मला? राहू दे, महत्त्वाचं नव्हतं. डेड पॉज. आदिती त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. खालचा रस्ता पाहू लागली. आकाश, मला माहिती आहे तू मला काय सांगणार होतास ते. आकाशने तिच्याकडे पाहिलं. मुलींना कळतात अशा गोष्टी. तू मला प्रपोज करणार होतास ना? आकाशला आश्चर्य वाटलं. आपल्या भावना चेहऱ्यावर दिसू नयेत म्हणून त्याने नजर फिरवली. आकाश, तू खरंच एक चांगला मुलगा आहेस. पण सोहमने मला आधीच 3 वेळा विचारलं होतं. गेल्या आठवड्यात त्याने पुन्हा एकदा विचारलं आणि मी त्याला नाही म्हणू शकले नाही. सॉरी आकाश, बट आय नो तुला तुझ्यासाठी योग्य मुलगी नक्की मिळेल. त्यामुळे हे सगळं मनातून काढून टाक. वी आर गुड फ्रेंड्स.
पण प्रेमाच्या बाबतीत म्हणशील तर प्लीज मला विसरून जा. आभाला सहज नकार देणाऱ्या आकाशला मात्र नकार पचवणं जड जात होतं. त्यात काही न बोलता आदितीने त्याच्या मनातलं ओळखलं होतं आणि ती त्याला जे उपदेशाचे डोस पाजत होती ते त्याला अजिबात सहन होत नव्हतं. तो जिद्दी होता लहानपणापासूनच आणि आदितीने त्याला नकार दिला या गोष्टीवर शिक्कामोर्तब होऊन आदितीने वरचढ राहणं हे त्याला मान्य नव्हतं. आदिती त्याच्याशी बोलून जायला निघाली तेव्हा आपण आपली हार मान्य करतोय असं आकाशला वाटलं. त्याला तसं होऊ द्यायचं नव्हतं. त्याच्या हातात अजून एक डाव होता. "एक मिनिट आदिती." आदिती निघता निघता थांबली. "तुला असं वाटतं का?" "नाही. म्हणजे तू सुंदर आहेस, मला आवडतेस. पण तुझ्यावर प्रेम? मी नव्हता असा विचार केला. पण तुझ्या मनात माझ्याबद्दल हे सारं आहे हे ऐकून बरं वाटलं. पण काय करणार? यू आर लेट. आता तू हे सारं बोलून काहीच फायदा नाही. माझी ऑलरेडी एक गर्लफ्रेंड आहे गं." आदितीला त्याच्या तोंडातून हे ऐकून खूपच आश्चर्य वाटलं. पण ती खूप हुशार होती. त्याचा हा बचावात्मक पवित्रा तिने लगेच ओळखला. आता मेल इगो वाचवण्यासाठी आकाशला चाललेला प्रयत्न पाहून तिला काय बोलावे ते कळेना. मी तुझ्याबद्दल हा विचार करते. वा, नाईस थेरी. पण आपल्या ग्रुपमधल्या कुणालाही विचार आकाश. ते तुला हेच सांगतील की तू माझ्या मागे होतास. मी नाही. इट्स युअर इमॅजिनेशन आदिती, बाकी काही नाही. जशी तुझी गर्लफ्रेंड इमॅजिनेशन आहे तसंच ना? सांग ना आकाश, कोण आहे ती? आकाश यावर काहीच बोलला नाही. आकाशच्या डोक्यात यावेळी फक्त एकाच नाव येत होतं, आभाचं. पण ते घ्यावं की नाही याबद्दल तो ठाम नव्हता. आजच तिला नकार कळवला. तिचं नाव असं वापरायचं. उद्या त्या दोघी समोरासमोर येणार. आभाचं नाव जर त्याने घेतलं असतं तर पुढचे हे सारे गोंधळ तो कसे निस्तारणार होता? कॉलेजमध्ये मी तुझ्या ग्रुपला ओळखते. तू तुझ्याबद्दल मला सगळं सांगितलं आहेस. तू कुठे जातोस, काय करतोस, तुझे मित्र, तुझा परिवार, आठवणीतलं तुझं अफेअर. मग या गर्लफ्रेंडचा साधा उल्लेखही नाही केला कुठे. कोण आहे ती? काय नाव आहे तिचं? का ती फक्त तुझ्या इगोला जपण्याचा प्रयत्न आहे एक? आकाशने आश्चर्याने आदितीकडे पाहिलं. आकाशचा डाव आदितीने ओळखला होता. ती पुढे काहीतरी जाणार तोच आदितीला शोधत सोहम तिथे आला. "अरे आदिती, इथे काय करतेस? चल." त्याचं आकाशकडे लक्ष गेलं. "आकाश, तू पण चल." "आदिती, तुमचा ग्रुप खरंच मस्त आहे. आम्ही पिकनिक प्लॅन करतोय, कपल्ससाठीच. आतापर्यंत तू सिंगल असल्यामुळे त्यांना जमत नव्हतं तसं प्लॅन करायला. पण आता सगळे इतके जोशमध्ये आहेत. परवा प्लॅन करायला भेटायचं ठरतंय. सगळे आता आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडना तेच कळवतात." तो हे सारं बोलत असताना आदितीचं लक्ष मात्र आकाशकडेच होतं. सोहमने ते हेरलं. "आकाश, तूही येणार आहेस ना?" "नाही, कपल्ससाठी आहे पिकनिक, असं नाही ना?" "हां, जर तू सिंगल असेल तर इट्स ओके, फाईन." हं. सिंगल कशाला? गर्लफ्रेंड आहे ना त्याची." "हो ना आकाश?" आदितीने हे मुद्दामच करत होती हे आकाशला जाणवलं होतं. "हो आहे ना." "अरे वा, मग तिलाही बोलव परवा. नाव काय आहे तिचं?" सोहमने नॉर्मली विचारलं. पण आकाशसाठी हा या प्रश्न होता. नाव आता सांगायचंय. परवा त्याच मुलीला घेऊन यांना भेटायचंय. कोण तयार होणार? त्याच्या डोळ्यासमोर एकच मुलगी येत होती, जी त्याच्यासाठी काहीही करायला तयार झाली असती. आभा. अखेर मनाचा हिया करून त्याने हे नाव घेतलं. "ओके, तो ये हे स्टोरी म्हणजे आज आकाशने तुझ्या घरी येऊन तुला हे विचारलं असणार की उद्या तू त्याची गर्लफ्रेंड बनून येशील का, बरोबर?" आभाने आश्चर्याने विदिशाकडे पाहिले. "तू कसं ओळखलंस?" "आभा, सायकोलॉजीची स्टुडंट आहे गं मी." "इतकं तरी." आणि पुढे तोही म्हणाला की "तू बिझी आहेस असं सांगून पिकनिकला जाऊन टाळूया आणि काही दिवसात ब्रेक." "वा, काय प्लॅन आहे. किती टिपिकल आणि बाळबूत. पण मग तू काय ठरवलं आहेस आभा?" "नो वे, मी त्याच्या या प्लॅनचा भाग होणार नाही." आभाचा राग तिच्या आवाजातून व्यक्त होत होता. ही गोष्ट तिला खरंच खूप लागली होती. आधी तर त्याने मला रिजेक्ट केलं.
आणि वर आता त्या आदितीसमोर स्वतःची इज्जत वाचवायला. ही वॉन्ट टू यूज मी. त्याला माझ्या इमोशनची काही पडलेली नाही आहे. मी तर त्याला आज रात्रीच फोन करून सांगणार आहे, मिस्टर आकाश, मी तुझी गर्लफ्रेंड बनून तिथे यायला तयार आहे. विदिशाने आबाचं वाक्य पूर्ण केलं. ती काय म्हणाली हे समजून घ्यायला आबालाही 2 क्षण गेले. विदिशाच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू होतं आणि आबा मात्र शॉक्ड होती. मित्रांनो, पुढील भाग क्रमशः